नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जुलै महिन्याचे प्रेडिक्शन पाहणार आहोत. जुलै 2024चं प्रेडिक्शन. तसं हे टाईमलेस रीडिंग आहे, त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही पाहाल त्या महिन्याचं प्रेडिक्शन तुम्ही समजू शकाल. का आज 1 जुलै आहे. सो आपण त्यासाठी आता 3 पाइल्स रेडी करणार आहोत. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3. पाइल नंबर 1 वॉयलेट हे कार्ड आहे आणि त्याचं मेसेज आहे क्रिएट अ बॅलन्स लाईफ. आपण त्याला क्रिस्टल देऊया. ॲमेथाइस्ट हा क्रिस्टल देऊया. पाइल नंबर 2 जो आहे तो आहे अंबर. त्याचा मेसेज आहे अवेकन युअर क्रिएटिव्हिटी. अवेकन युअर क्रिएटिव्हिटी अंबरचा आहे आणि त्याला आपण क्रिस्टल देऊया. टायगर आय. पाइल नंबर 3चं कार्ड आहे, त्याला आहे बर्गंडी आणि त्याचा मेसेज आहे अवेकन युअर पॅशन. सो या पाइलला आपण क्रिस्टल देऊया. कार्नेलियन. आपण असं करूया की यांना राशींची चिन्हसुद्धा देऊया. कन्या रास पाइल नंबर 1 साठी. मेष रास, वृश्चिक रास आणि कर्क रास. पाइल नंबरसाठी कन्या, मेष, वृश्चिक आणि कर्क. पाइल नंबर 2 साठी तुळा रास, मीन रास, सिंह रास आणि मिथुन. सो पाइल नंबर 2 साठी तुळा, मीन, सिंह आणि मिथुन. पाइल नंबर 3 साठी वृषभ, कुंभ, मकर आणि धनु. वृषभ, कुंभ, मकर आणि धनु पाइल नंबर 3 साठी. सो ही चित्र आहेत, ह्यांचे मेसेजेस, क्रिस्टल्स आणि राशींची चिन्ह यावरून तुम्ही सिलेक्शन करा. तुम्ही जी रास ज्याप्रमाणे प्रिफेअर करता, तुम्ही चंद्रराशीप्रमाणे जर प्रिफेअर करत असाल तर चंद्ररास वापरा, सूर्यरास किंवा मग जन्मलग्न ज्याप्रमाणे तुम्हाला बघता येईल त्याप्रमाणे. आणि जरी तुम्ही सिलेक्शन केलं सपोज एखाद्या कार्डवरून किंवा क्रिस्टलवरून, त्याला तुमची रास मॅच होत नसेल तरी त्यामुळे काही तसा डिफरन्स होत नाही. फक्त तुमची इंट्युइशन वापरा. आणि जर इंट्युइशनमध्ये काही डिफिकल्टी वाटत असेल किंवा इतर बाबींवरून जर सिलेक्शनला प्रॉब्लेम येत नसेल तुम्हाला, तर तुम्ही राशींच्या चिन्हांवरून सिलेक्ट करू शकता. चंद्ररास असेल, बहुता एक न्यूजपेपरमध्ये जे येतं ना राशी भविष्य, ते चंद्रराशीवरून असतं. तर चंद्ररास ही आपली मनाची कंडिशन सांगते की आपल्या मनाचा अप्रोच कुठल्याही सिच्युएशनसाठी कसा असेल. दुसरं म्हणजे सूर्यरास हे आपलं आत्मिक बळ दाखवतं. आणि जन्मलग्न जे असतं ना, म्हणजे आपल्या जन्मपत्रिकेत पहिल्या घरात जी रास असते ती आपलं जन्मलग्न रास. सो ती जी आहे ती आपलं फिजिक दाखवतं, म्हणजे आपण प्रॅक्टिकली कसा अप्रोच असणार आहे आपल्या एखाद्या सिच्युएशनसाठी. सो तुम्ही जे प्रिफर करता त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि एकदा सिलेक्शन झालं ना की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत.
म्हणजे कुठल्याच टाईमला त्या पाईल नंबर 1, 2, 3चं रीडिंग चालू होणार आहे ते टाईम मेन्शन केलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली तुमच्या रीडिंगला जाता येईल. मग पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज नाही आहे. दुसरं, एक किंवा एकापेक्षा फाईल्स, जास्त फाईल्सवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण जे काही सिलेक्शन असेल ना ते इंट्युटिव्हली होऊ द्या. एक थोडंसं मेडिटेट करा आणि जी तुम्हाला जास्त भावेल, अट्रॅक्ट करेल ती तुमची इंट्युशन आहे असं समजा. दुसरं, रीडिंग जर तुम्हाला स्लो वाटत असेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या ऑप्शन्समध्ये जाऊन प्लेबॅक स्पीड वाढवून तुम्ही रीडिंग पाहू शकता. म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचेल. कारण काही वेळा रीडिंग हे स्लो होतं. इन्स्टंटली जसे मॅसेजेस येतात त्याप्रमाणे रीडिंग केलं जातं. त्यामुळे एक थोडंसं काही वेळामध्ये हॉल्ट येऊ शकतो किंवा स्लो जाऊ शकतो. सो आता आपण रीडिंगला स्टार्ट करूया. या जुलै 2024चं आपण काय प्रिडिक्शन आहे, तुम्हाला काय गायडन्स आहे स्पिरिट्सकडून, डिवाइन एंजल्सकडून, ते आपण पाहायचं आहे. ओके, चल. फाईल नंबर 2 तुमचं रीडिंग करूया आपण. तुमच्या राशींची चिन्ह आहेत कन्या रास, मेष रास, वृश्चिक आणि कर्क. तुमचं कार्ड वॉयलेटचं आहे. तुमचा मॅसेज जो आहे तो क्रिएट अ बॅलन्स लाईफ असा आहे. आणि दुसरं म्हणजे ॲमेथाइस्ट हा तुमचा क्रिस्टल आहे. तुमचे कार्ड्स आधी ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करून घेऊ आपण. गेबो ऋण आहे तुम्हाला. टी लीव्स पाहू. गेबो ऋण आलेलं तुम्हाला. गेबो ऋण हे एक पार्टनरशिपचं आहे किंवा गिफ्ट, जनरॉसिटीचं ऋण आहे. ट्रेझर हे एक कार्ड आहे. ट्रेझर, मून मेसेज आहे, युअर हार्ड वर्क इज पेईंग ऑफ. आणि हा न्यू मून कॅप्रिकॉनमधला मेसेज आहे. कॅप्रिकॉन रास दशमात येते कालपुरुष कुंडलीमध्ये. एक पर्सिवरन्स आणि हार्डवर्कची रास आहे, ड्युटीची रास आहे. सो युअर हार्ड वर्क इज पेईंग ऑफ हा मेसेज आहे. दुसरं म्हणजे हे ग्रीफ, हे हार्ट चक्रा, ग्रीफ, एक कुठला तरी ग्रीफ म्हणजे एक काहीतरी पेन आहे इंटरनल, एक मनामध्ये कुठला तरी. सो मे बी त्याच्याशी रिलेटेड. दुसरं म्हणजे हे मार्स इन कुंभेतला मंगळ, मार्स इन ॲक्वेरियस, रिबेलियन. मार्स हा ॲक्शनचा ग्रह आहे. इनफॅक्ट एक पॉवर, ॲक्शन. आणि ॲक्वेरियस ही एक जनरॉसिटीची रास आहे असं बघितलं तर. ह्युमॅनिटी, प्रिन्सिपल्स, सॅटर्नची रास आहे ना. सो त्यामध्ये मार्स. ओके. स्टाफ, you will be taken care of in difficult times.
तुम्ही प्रोटेक्टेड आहात. डिफिकल्ट टाईममध्ये तुम्हाला डिवाइन सपोर्ट आहे असं याचा अर्थ आहे. गॉंग, an exciting event. Diamond, you will be receiving or giving a precious gift. मार्च हा एक महिना आहे. हॉर्स शू, गुड लक. वा, छान. आणि करिअर आहे, हे करिअरच्या दृष्टीने आहे. तुम्हाला करिअरच्या दृष्टीने गुड लक आहे. मार्च हा महिना आहे तर कदाचित एखाद्या महिन्याची 3 तारीख किंवा या पुढच्या 3 महिन्यात काही तुम्हाला इफेक्ट्स दिसू शकतात. सो हे करिअर रिलेटेड आहे. दुसरं म्हणजे एक तुम्हाला मटेरियल गेन्स, एक्साइटिंग इव्हेंट. ओके, सो आपण टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, Ace of Cups. Page of Swords, Page of Cups. Page of Swords आणि Page of Cup, 2 कप्स, 2 पेजेस बाजूबाजूला असं काहीतरी रायव्हलरी असते. कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स, की नाईट ऑफ पेंटॅकल्स, द फूल आणि द फायर ऑफ वॉन्ड. आणि बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्पोर्ट्स, एस ऑफ कप्स. सो जरा मी थोडंसं अरेंज करते, काही कार्ड दिसत नाही आहेत. अजून एक आपण करणार आहोत की या पुढच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मुवमेंट किंवा तुमच्या लाईफमध्ये कुठला ॲस्पेक्ट हा जास्त हर्ट होणार आहे ते आपण पाहू. म्हणजे तुमच्या एक कुंडलीचा विचार केला तर कुठलं घर, कुठला हाऊस ते जास्त अफेक्ट होणार ते पाहूया. 3rd हाऊस आहे, तृतीय स्थान. तृतीय स्थान हे आपलं पराक्रम स्थान आहे, आपलं धाडसाचं आहे. दुसरं म्हणजे तृतीय स्थानावरून आपले प्रवास, छोटे मोठे प्रवास जे असतात, आपलं कम्युनिकेशन, सगळ्या टाईपचं कम्युनिकेशन, म्हणजे वर्बल कम्युनिकेशन असेल किंवा एक आपण ईमेल करतो, पत्रव्यवहार करतो, सगळ्या प्रकारच्या कम्युनिकेशनचा विचार हा 3rd हाऊसवरून होतो. लहान भावंडांचा विचार 3rd हाऊसवरून होतो. सो 3rd हाऊस हे तुमचं जास्त अफेक्ट होणार आहे नेक्स्ट जुलै महिन्यामध्ये. आणि तिथे नेपच्यून आहे आणि मेषातला नेपच्यून, मेष राशीमध्ये नेपच्यून ही एनर्जी आहे. सी आपण पाहू. आताचा आपण फर्स्ट ऑफ ऑल गेबूचा विचार केला ना, गेबो ऋण आहे ना, हे आपल्याला सेंट्रल आयडिया देईल या सर्व स्प्रेड्सचे. एक थीम काय आहे तर गेबो आहे आणि मुळात त्याला रिव्हर्स मिनिंग नाही आहे काही. गेबो ऋण हे पार्टनरशिपचं आहे,
एक फ्रेंडशिप, पार्टनरशिप, एखाद्या रिलेशनशिपमध्ये हार्मनी असणं. दुसरं म्हणजे जनरॉसिटी, एखाद्याकडून तुम्हाला गिफ्ट मिळू शकतं असं आहे. सो इथे इनफॅक्ट तुम्हाला इथे मेसेज पण आहे, यू विल बी रिसिविंग अँड गिविंग द प्रेशियस गिफ्ट. सो कुठून तरी गिफ्ट मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला, गुड लक आहे. सो ओव्हरऑल महिना तुमचा हा छान दिसतो आहे. करिअरमध्ये तुम्हाला एक गुड लक आहे असं आहे. सो गेबो ऋण आहे ना, त्याला निगेटिव्ह मिनिंग नाही आहे. हे ऋण दाखवतं की कोणाकडून तरी तुम्हाला एखादी ऑफर होऊ शकते, एखादं गिफ्ट, मग ते मटेरियल फॉर्ममध्ये असू शकतं किंवा मग इनटँजिबल पण असू शकतं. समजा एखाद्याकडून इमोशनल सपोर्ट मिळाला तर ते सुद्धा एक प्रकारचे गिफ्टच आहे. जास्त करून गेबो ऋण आहे ना, हे पार्टनरशिपचं ऋण आहे. मी कोणाशी तरी युनियन करणं, आता हे करिअर रिलेटेड आहे. तर सो काहींच्या बाबतीमध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक सपोर्ट करेल, इमोशनल मे बी सपोर्ट करू शकते किंवा काही मदत करू शकते, किंवा काही व्यक्तीकडून तुम्हाला काही एक दुसरं म्हणजे एक सक्सेसचं आहे हे ऋण. तुम्ही जर या पिरियडमध्ये एखादी गोष्ट पार्टनरशिपमध्ये करण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्याच्यामध्ये एक हार्मनी, एक बॅलन्स असणार आहे, एक सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. हे पर्टिक्युलरली हे ऋण दाखवतं. दुसरं म्हणजे एक ओव्हरऑल सगळ्याच बाबतीमध्ये आता हे ऋण आलं आहे ना, तर तुम्ही समजा करिअरमध्ये म्हणाल तर तुम्ही स्वतःला जास्त प्रोडक्टिव्ह एक फील कराल स्वतःला, की एन्जॉय कराल तुमचं वर्क जे काय असेल. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुमची हार्मनी असणार आहे, एक बॅलन्स असणार आहे असं दाखवतं. दुसरं डेफिनेटली की तुम्हाला एक तुमचे मटेरियल रिसोर्सेस वाढणार आहे, कारण किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. सो किंग ऑफ पेंटॅकल्स हे दाखवतं की एक फायनान्शियल सपोर्ट किंवा फायनान्शियल सेफ्टी तुम्ही फील कराल. दुसरं म्हणजे मटेरियल पेंटॅकल्स संबंधी म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत आहात, किंवा तुमचे फायनान्सेस आहेत, किंवा तुमच्या धनासंबंधी काही गोष्टी आहेत, काही व्यवहार चालू असतील, तर ते जर समजा आता स्लोमध्ये असतील तर त्यामध्ये एक प्रोग्रेस तुम्हाला जाणवते. या महिन्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये एक प्रोग्रेस दिसेल, एक डेव्हलपमेंट दिसेल. त्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे ना, तुम्ही चढावणीने कराल, काहीतरी एक जिंकण्याच्या एक यशस्वी खेचून आणण्यासाठी प्रयत्न कराल असं दिसतं. दुसरे म्हणजे एस ऑफ कप बॉटम ऑफ द डेक आहे. बॉटम ऑफ द डेक एस ऑफ कप हे तुम्हाला इन्स्पिरेशन्सची एनर्जी आहे, की तुम्ही एक स्वतः काहीतरी तुमच्या करिअरमध्ये, आता बेसिकली हा करिअरवरती तुमचा जास्त फोकस आहे. इन थर्ड हाऊस म्हणजे हे तुमचं पराक्रमाचं आहे, एक बौद्धिक तुमच्या क्षमता किती आहे, तुमचं बुद्धी आहे, तुमचं एक ॲटिट्यूड कसं असणार आहे, हे थर्ड हाऊस दाखवतं. सो तिथे एक एनर्जी रिबेलियनची आहे. रिबेलियनची म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही कामसुद्धा करताना ना एक पर्टिक्युलर त्या ठराविक पद्धतीने, एक ओल्ड फॅशन प्रमाणे आतापर्यंत नाही, तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहावंसं वाटेल, किंवा एखादी आपली ऊर्जा एखाद्या नाविन्य आणण्याचा प्रयत्न कराल. म्हणून हे एस ऑफ कप्स आहे ना, हे न्यू इन्स्पिरेशन, न्यू आयडियाज, नवीन मॉडेल, इवन इनफॅक्ट पेज ऑफ कप्ससुद्धा हे नवीन मॉडेल आणणं, बिझनेस मॉडेल आणणं हे दाखवतो. दोन्ही पेज ऑफ स्पोर्ट्स आणि पेज ऑफ कप्स हे दोन्ही कंजंक्शनमध्ये आहेत. सो इथे काय आहे माहिती आहे, एक नवीन इन्स्पिरेशन्स आणणं, नवीन आयडिया, नवीन पद्धती एखाद्या गोष्टीमध्ये आणून बघा. पेज ऑफ स्पोर्ट्स हे लर्नर आहे, की एखाद्या स्किल्स वाढवणं, एखाद्या गोष्टी, दोन्ही इनिशियल एनर्जी आहेत. सो तुम्ही ना काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात करू शकता या पुढच्या मंथमध्ये. कारण कुठल्याही गोष्टीची पहिली फेज असते ना जेव्हा आपण, आणि ती कोणतीही गोष्ट आपण नव्याने सुरुवात करतो तेव्हा ती आपली एनर्जी लेवल ही जास्त छान असते. एखादी नवीन प्रोसेस चालू केली तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, किंवा एखादं नवीन मॉडेल वापरण्याचा प्रयत्न केला, नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सुरुवातीची एनर्जी आहे ना ही खूप पोटंट आहे. सो पेजेसची एनर्जी खूप पोटंट असते. सो तिथे ना एक शिकण्याची भूमिका, स्किल डेव्हलपमेंट घेण्याची भूमिका ही जास्त असते. काहीतरी नवीन करून बघू, हे नाही बसलं तर दुसरं करून पाहू, एक नवीन नवीन आयडियाज वापरू, काहीतरी नवीन शिकून घेऊ, हे आहे. सो दोन्ही पेजेस आहेत ना, तर सो तुमचा ॲटिट्यूड तसा असणार आहे, की रिबेलियन असणार आहे, की नाही हे या पद्धतीने मी करणार. एखादी गोष्ट ही जुन्या गोष्टी मोडून काढून आपलं नवीन इंटेलिजन्स, आणि 11वं स्थान आहे कुंभ रास आहे. मुळात कुंभ राशी बौद्धिक आहे, इनोव्हेटिव्ह आहे, प्रिन्सिपल्स वापरणारी, शनीची रास आहे. सो एक कष्ट करण्याची तयारी असणारी.
ही भूमिका असणार. आणि रिबेलियन ही एनर्जी ही तुमच्या ग्रीफ इन कंजंक्शन टू ग्रीफ आहे. सो तुमच्यामध्ये असं काही थोडीफार निगेटिव्हिटी जरी असेल, काही इंटरनल काही असेल ना, एक दुःख असेल किंवा मे बी कदाचित तुम्हाला काही टॅलेंट एक स्कोप नसेल काही करिअर लेवलला, तर आता तुम्ही तो खेचून आणाल असं काहीचं दिसतं की तुम्ही एक स्वतःचे आयडियाज, स्वतःची स्किल्स तिथे तुमच्या करिअरमध्ये वापरण्याचा प्रयत्न कराल असं काहीचं दिसतं आहे. सो आणि एक त्याला एक सपोर्ट आहे तुम्हाला, तुमच्या कुठल्याही गोष्टीला ना एक डिवाईन सपोर्ट आहे हेही तुम्हाला दिसतं आहे. युअर हार्ड वर्क इज पेईंग अप. सो तुम्ही जे काही करणार आहात ना आता यावेळी नेक्स्ट मंथ करिअरमध्ये जे काही तुम्ही आणण्याचा प्रयत्न कराल त्याला तुम्हाला लक आहे, त्याला तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील असं दिसतं आहे. ट्रेझर्सचं कार्ड आहे. सो तुम्हाला एक फायनान्शियली गेन या पुढच्या महिन्यामध्ये डेफिनेटली मिळणार आहेत असं काहीचं. सो ओव्हरऑल हा मंथ तुमचा चांगला आहे. दुसरं ही नेपच्यूनची एनर्जी आहे. मेषेतला नेपच्यून आहे 3rd हाऊसमध्ये. सो नेपच्यून हे हा ग्रह कसा आहे माहिती आहे का, याच्यामध्ये एक चंद्र, शुक्र आणि गुरु या तिन्ही ग्रहांचे गुणधर्म सामावलेले आहे. मुळात एक शुक्राशी साधर्म्य असलेली आहे ही. सो असं समजा की, आणि दुसरं म्हणजे मेष रास आहे, धडाडीची रास आहे 3rd हाऊसमध्ये. एक पराक्रमाची रास आहे मेष रास, कुठल्याही गोष्टीमध्ये ॲक्शन, सेल्फ विल वापरणारी. मंगळ हा ग्रह काय आहे, एक सेल्फ विल, एक सैनिक आहे तो. सो जिद्दीने काहीतरी करणं, एक मनापासून एक स्वतःची विल पॉवर वापरणं, मनापासून काहीतरी एक नाविन्य आणण्याकडे तुमचा कल जास्त असणार आहेत. सो पुढच्या महिन्यामध्ये एक 3rd हाऊस रिलेटेड तुम्ही बऱ्याच गोष्टी मध्ये एक तुम्ही मुवमेंट पाहाल. मी तुम्हाला आधीच डिस्कस केलं की 3rd हाऊस ते तुम्हाला काय सांगतं, तुमचा डे टू डे प्रवास, तुमचं एक बौद्धिक क्षमता, बौद्धिक लेवल, बुद्धिसंबंधी. इनफॅक्ट एखादी व्यक्ती गूढशास्त्र वगैरे शिकण्याचा जर प्रयत्न करत असेल, काही तुमच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, तर नेपच्यूनची प्लेसमेंट आहे ना ही खूप छान आहे 3rd हाऊसमध्ये. आणि आपण काय म्हणते का, आपण टॅरो ट्रेडिंगमध्ये ग्रहांच्या आणि राशींच्या पॉझिटिव्ह एनर्जीज कन्सिडर करतो. हे आपलं नेहमीच्या वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण हे कॉम्बिनेशन्स ट्रीट करत नाही कधी. तुमच्याकडे मेष राशी आहे, मेष राशीचे काही गुणधर्म आहेत, नेपच्यूनचे काही गुणधर्म आहेत. सो ती पॉझिटिव्हिटी ही आपण कन्सिडर करतो. सो 3rd हाऊसमध्ये तुम्हाला एक मेषाची ऊर्जा, म्हणजे तुम्हाला एका सैनिकाची, रिबेलियनची, म्हणून हे रिबेलियनचं कार्ड आहे, तुम्हाला सैनिकाची ऊर्जा आहे तुमच्याकडे. सो एखादी गोष्ट धडाडी वापरणं, करिअरमध्ये तुम्ही खूप अग्रेसिव्ह असणार आहात कुठल्याही गोष्टीमध्ये. स्वतःचा अप्रोच आहे ना, स्वतःची विल पॉवर वापरणार कुठल्याही बाबतीमध्ये. काहीही गोष्टी एक डेव्हलपमेंट, म्हणून तुम्हाला फुलचं काळ आहे, डेव्हलपमेंट आहे तुम्हाला. चढाओढीने काहीतरी मिळवण्याचा, अचीव करण्याचा प्रयत्न करा. आणि चढाओढी इन कंजंक्शन टू किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. सो मटेरियलदृष्ट्या जर काही तुम्हाला पेंटॅकल्स हे मॅनिफेस्टेशन आहे, कुठलीही गोष्ट तुम्हाला गोल्स आहेत, अचीव करायचे आहेत, तर ते तुम्ही. आणि किंग ऑथॉरिटी आहे. सो तुम्हाला सक्सेस डेफिनेटली आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स इज अ सक्सेस, मटेरियल सक्सेस. सो तुम्ही ते सक्सेस खेचून आणणार आहात नेक्स्ट मंथमध्ये, हे लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल खूप छान आहे. ट्रिझर्टचं कार्ड आहे. सो मटेरियल गेन्स तुम्हाला डेफिनेटली आहेत. ते इथे रिपीट झालेलं, ती एनर्जी इथे बऱ्याच ठिकाणी रिपीट झालेलं. गुड लक आहे इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स आहे, तो इनफॅक्ट गेबोर ऊन आहे. सो मटेरियल संबंधी तुमचे रिसोर्स वाढण्याचे चान्सेस पुढच्या महिन्यात जास्त छान आहेत. ओके. सो पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. ओके, थँक्यू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं ना कार्ड आहे अंबरचं, अवेकन युअर क्रिएटिव्हिटी असं तुमचा मेसेज आहे. टायगर आहे तुमचा, क्रिस्टल आहे, आणि तुमच्या राशीची चिन्ह आहेत सिंह रास, मिथुन रास, मीन रास आणि तुळा रास. तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया आपण. आधी तुमचं रून काय येतं ते बघूया, आपल्याला सेंट्रल आयडिया मिळेल. ईसा रून आहे. ओके, चांगलं आहे.
टी लिव्स पाहूया. मूविंग ऑन अप हे कार्ड आहे. Seduction, Jupiter in Pisces, full moon Pisces, balance spirituality and practicality. Pisces ची एनर्जी असेल. मीन रास पण आहे. गॉसिप, हे हार्ट चक्र आहे. विथ गॉसिप हा मेसेज आहे. हॅपीनेस रिलेटेड आहे तुमच्या. गुड ॲडवाइस फ्रॉम वाईज पर्सन. ओवल, वेल, ग्रेट वरी ओवर नथिंग. क्विल, गेट बॅक टू द बेसिक्स. एंड work achievement and success. Bread, period of prosperity and abundance. आणि जून महिना आता ऑलरेडी पास झालेला आहे. आजपासून जुलै स्टार्ट आहे. पण मे बी कदाचित जून महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीची सुरुवात केली असेल तर त्याला आता पुढे जाऊन बऱ्यापैकी एक त्यातून तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस आहेत. किंवा एखाद्या महिन्याची 6 तारीख किंवा या पुढचे 6 आठवडे असा तुम्ही त्याचा अर्थ करू शकता. टॅरो कार्ड्स पाहूया. बॉटम ऑफ द डेक, 10 ऑफ पेंटॅकल, वेल्थ हे कार्ड आहे. मी जरा थोडं अरेंज करते. हा जरा पोर्शन प्रॉपर नाही आहे. नाइन ऑफ स्वॉर्ड्स, विथ क्रुएलिटी हा एक मेसेज आहे. दुसरा 4 ऑफ वॉन्ड, कंप्लीशन हे कार्ड आहे. प्रिन्स ऑफ कप्स, जी किंग ऑफ कप्स, द फिल्म मेकर हे कार्ड आहे.
नंतर द वर्ल्डचं कार्ड आहे. द युनिवर्स हा मेसेज आहे. वर्ल्ड काहीतरी गोष्ट कम्प्लिशनला आणणार आहे तुम्ही, कम्प्लिशनची एनर्जी. 5 ऑफ कप्स डिसअपॉइंटमेंट, बरोबर क्रुएलिटीच्या खालोखाल चालेल. 2 ऑफ स्वॉर्ड्स पीस, प्रिन्स ऑफ स्वॉर्ड्स, म्हणजे नाईट ऑफ स्वॉर्ड्स आहे. आणि बॉटम ऑफ द डेक वेल्थ, 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. दुसरं आपण एक बघणार आहोत की ॲस्ट्रोलॉजिकल कुठला हाऊस हे जास्त अफेक्ट होणार आहे पुढच्या या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये. टेन्थ हाऊस, सो तुमचं कर्मस्थान. आणि तिथे वृषभ राशीमधला नेपच्यून ही एनर्जी आहे. 10th हाऊस, वृषभ राशीमध्ये नेपच्यून. ओके, जर फर्स्ट कार्डचा जर इथे विचार केला ना, एक तर तुमचं अंबरचं कार्ड आहे. अवेकन युअर क्रिएटिव्हिटी हा मेसेज आहे तुम्हाला. आणि हे फर्स्ट कार्ड आहे मूव्हिंग ऑन अप. हे कार्ड असं दाखवतं, हे कार्ड प्रॉस्पेरिटी दाखवतं की तुम्ही नवीन मार्ग आणि प्रवासाला सुरुवात करताय किंवा एक यशाची पायरी चढता आहेत. आणि एक न्यू एक्सपिरियन्स पण चांगल्या अर्थाने. सो आणि इन कंजंक्शन इथे मीनेचा गुरु आहे. सो गुरु ही गुरुचीच रास आहे मीन रास. पण मीन रास काय, ही एक सॅक्रिफाईसची रास आहे. एक म्हणता येईल अंडरस्टँडिंगची, सॅक्रिफाईसची रास आहे किंवा एक सिम्पथी त्याची रास आहे. 12वी रास आहे, सर्वात शेवटची कालपुरुष कुंडलीमध्ये. आणि तिथून एक परत नव्याने सुरू होते 1 2 3 4. सो हा एक प्रकारे एंड आहे. सो मे बी या महिन्यामध्ये, जुलैमध्ये काही गोष्टी ह्या पूर्णत्वाला कम्प्लिशनला पोचणार आहेत. कारण हे द युनिवर्सचं जे कार्ड आहे ना, हे सुद्धा सर्वात शेवटचं कार्ड आहे टॅरोचं, वर्ल्डचं कार्ड. सो हे कम्प्लिशन दाखवतो. सो काहीतरी गोष्टी ह्या तुमच्या लाईफमध्ये कम्प्लिशनला येणार आहेत असं काहीसं दिसतं आहे. सो दुसरं, आणि इथे हा कन्सर्न आहे हॅपीनेसचा, म्हणजे हॅपीनेसबद्दल आहे तुमच्या. बराचसा एक तुमच्या लाईफमध्ये एक इनर सॅटिस्फॅक्शन, एक कंटेनमेंट याच्याशी संबंधित ह्या गोष्टी, एक तुमचा हॅपीनेस हा या संबंधित बऱ्याचशा गोष्टींच्या घडामोडी होण्याचे चान्सेस आहेत. सो इथे असं दिसतं आहे टॅरो कार्ड्सवरून की काही मे बी निगेटिव्हिटी मे बी तुम्ही इन पास्ट फेस केलेली असावी. कारण हे 9 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड दाखवतं आहे. दुसरं म्हणजे 5 ऑफ कप्सचं कार्ड दाखवतं. 5 ऑफ कप डिसअपॉइंटमेंट आहे. काही गोष्टी जरी आपल्या लाईफमध्ये एक बऱ्यापैकी जरी असल्या तरी काही गोष्टी एक हिरावून घेतल्याच्या किंवा कुठला तरी एक लॉस झाल्याचं एक दुःखसुद्धा आपण सोबत बाळगत असतो, हे दाखवणार आहे. दुसरं म्हणजे एक नातेसंबंधामध्ये किंवा एक वैचारिक लेवलवरती किंवा एक डिसिसिव्हनेस हा या क्रुएलिटी ह्या कार्डने दाखवला जातो. सो कुठले तरी एक निगेटिव्हिटी मे बी तुम्ही जर इन लाईफमध्ये जर काही फेस केलेली असेल किंवा काही बाबतीत एक स्टॅग्नेशन तुम्ही फेस केलेलं असेल, जरूर नाही आहे की हेच असेल, नात्यांच्या बाबतीत काही एक लॉस फेस केला असेल किंवा एक वैचारिकदृष्ट्या किंवा म्हणतात ना की करिअरमध्ये सुद्धा असू शकतं की एक प्रोग्रेसला पुढे चान्स मिळत नाही किंवा एक मनाविरुद्ध काही करावं लागत असेल किंवा एक प्रकारे स्वतःच्या क्वालिटीज वापरता येत नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारचं एक दुःख मे बी काहीतरी इन पास्ट तुम्ही फेस केलेलं असावं की ज्याच्यावरती आता तुम्ही ना एक बॅलन्स स्वतःच्या विचारांनी एक बॅलन्स आणणार या महिन्यामध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. मेन म्हणजे तुम्ही त्या सगळ्यात एनर्जीतून बाहेर पडणार आहात, ऑटोमॅटिकली बाहेर पडणार आहात.
असं काहीसं दिसतं आहे. कारण हा जो पिरियड आहे हा तुमचा प्रॉस्पेरिटीचा आहे. या महिन्यात तुम्हाला डेफिनेटली वर्क अचिव्हमेंट आणि सक्सेस आहे, म्हणजे तुमच्या कामाचं अँड एनर्जी आहे. सो एक जे काही कष्ट आहेत तुमचे त्याच्याबद्दल एक तुम्हाला रिवॉर्ड तुम्हाला यावेळी मिळून जाणार आहे असं इथे आहे. दुसरं म्हणजे एंजल्सचा तुम्हाला एक सपोर्ट आहे, गुड ॲडवाईस फ्रॉम द पर्सन. हे जे कार्ड आहे ना हे बरेचदा एंजल सपोर्ट आहे, एक तुम्हाला डिवाईन सपोर्ट आहे या बाबतीत. दुसरं इथे दोन गोष्टी एक सांगण्यासारख्या वाटतात की मला दोन प्रिन्स आहेत, म्हणजे दोन किंग आहेत या स्प्रेडमध्ये, खालोखालच आहेत आणि अगदी. सो ही एक थोडी कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे, कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. म्हणजे एक आता हे दोन किंग आहेत, तर मे बी तुमच्या लाईफमध्ये ह्या दोन व्यक्ती असू शकतात किंवा मग हे गुणविशेष आहेत. कारण हे कप्स आहेत, किंग ऑफ कप्स अँड किंग ऑफ स्पोर्ट्स आहेत. सो मेक मी तुमची इमोशनल बाजू आणि ते तुमची वैचारिक बाजू यामध्ये काही द्वंद्व मतभेद, एक तुम्ही एखाद्या पॉईंट ऑफ एखाद्या गोष्टीवरती तुमच्या एखाद्या ॲस्पेक्टवर मे बी काही बाबतीत वैचारिक एक एक विचारांचं किंवा तुमच्या भावनांचं काहीतरी द्वंद्व असू शकतं. किंवा मग ह्या दोन व्यक्ती आहेत की ज्यांचा एक कन्सर्न तुमच्या लाईफमध्ये एक 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 पर्टिक्युलर साम येतो ते तुमचं लाईफ एक बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स करतात. अशा दोन व्यक्ती आहेत की ज्यांच्यामध्ये एक थोडंसं कन्फ्रंटेशन आहे असं सांगता येईल. सो आता ते कसं कोणाच्या लाईफला लागू आहे ते बघा तुम्ही. जर तुम्ही पाईल नंबर 2 तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्ही असं समजा की तुमच्या बाबतीतल्या काही गोष्टी ह्या तर ही कॉन्फिडन्सची एनर्जी, ही कन्फ्रंटेशनची एनर्जी नाही आहे, ही कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स म्हणजे काय, एखाद्या मुद्द्यावरती एकत्रपणे बसून विचार विनिमय करून जेव्हा तोडगा काढला जातो आणि तर ती कॉन्फिडन्सची एनर्जी. सो हे दोन किंग्स आहेत ना, तर जर तुम्ही जर लेडीज असाल तर तुमच्या बाबतीत कॉन्फिडन्स एखाद्या तुमच्या लाईफशी रिलेटेड एखाद्या गोष्टीवरती तोडगा काढला जातो एकत्रितपणे बसून. जर तुम्ही जेंट्स असाल तर ही कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे. सो ही थोडीशी एक तुम्हाला द्वंद्व करणारे मी म्हटलं ना तुम्हाला, आयदर हे तुमचं इनर कॉन्फ्लिक्ट असू शकतं किंवा मग तुमच्याशी रिलेटेड तुमच्या आयुष्याशी रिलेटेड दोन व्यक्तींमधलं हे द्वंद्व असू शकतं. पण यावरती जे काही आहे ना हे कम्प्लिशनला आहे. द युनिवर्सचं कार्ड सांगतं की सगळ्या गोष्टी कम्प्लिशनला येणार आहेत, सक्सेस मिळणार आहे. आणि त्याच्याच खालोखाल आहे 10 ऑफ पेंटाकल्सचं कार्ड, हे फायनान्शियल सिक्युरिटी, फायनान्शियल सक्सेस दाखवतं. सो हा हॅपीनेसचं कार्ड आहे म्हटल्यानंतर. आणि दुसरं म्हणजे इतर कार्ड्स बघितली तर आपल्याला असं दिसतं की बऱ्यापैकी त्याच्यावरती न्यायनिर्णय काय जो आहे एक डिसिजन तो होईल. आणि एक पेंटॅकल्स रिलेटेड म्हणजे आर्थिक उलाढालीचा एक महिना तुमचा दिसतो आहे. कारण दशमस्थानामध्ये जो नेपच्यून आहे ना, दशमस्थानामधला नेपच्यून हा आर्थिक उलाढाली करणारा असतो. कारण नेपच्यूनमध्ये शुक्र, गुरु आणि चंद्र या तिघांचे गुणविशेष सामावलेले आहेत. सो हा जेव्हा दशमात असेल ना तेव्हा तो एक खूप आर्थिक उलाढाली करणारा आणि एक खूप सक्सेस प्रसिद्धी देणारा ग्रह आहे. दुसरा म्हणजे तो वृषभेत आहे, वृषभ ही शुक्राचीच रास आहे. सो इथे मटेरियल बाबतीत काहीतरी उलाढाली जास्त होण्याचे दिसतात, तुमच्या बाबतीत चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे कलाकार जर असेल, तुम्ही कोणी क्रिएटिव्हिटी असेल जोपासणारा, जसं हे संगीत असेल, गायन वादन असेल, कुठल्याही कलेशी जर संबंधित जर तुमच्यापैकी कोणी असेल ना तर त्यांना खूप प्रसिद्धीचे आणि एक भरभराटीचे योग येऊ शकतात. आणि ते देण्याची क्षमता दशमातला नेपच्यूनकडे आहे. सो आणि वृषभेतला आहे. सो वृषभ राशी मुळातच धनस्थानात पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. सो ते आणि स्टेटस, ते एक प्रकारचं स्टेटसशी कन्सर्न आहे ती. दुसरं म्हणजे इथे मीनेचा गुरु आहे. सो गुरु स्वतःच्या राशीमध्ये आहे. सो इथे मला असं वाटतं की मग त्या दृष्टीने एक प्रसिद्धी आणि एक मटेरियल लाईफ, मटेरियल अचिव्हमेंट तुम्ही एक एक्सपिरियन्स कराल या महिन्यामध्ये. दुसरं हे गॉसिपिंगचं कार्डचं हे सांगतं. आता हे गॉसिपिंगचं कार्ड जे आहे ना त्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ना या व्यक्तीबद्दल सोसायटीमध्ये बरीच लोक गॉसिप करत असतात. ही स्टोरी आहे. इनफॅक्ट बरीच जणं गॉसिप करत असतात. कारण ती व्यक्ती ही सर्वसाधारणपणे मिसळणारी नसते कोणाशी, एक स्वतः एकांतप्रिय व्यक्ती असते आणि तिच्याबद्दल खूप गॉसिपिंग होत असतं. आणि नंतर काय होतं, आफ्टर डेथ
त्या सोसायटीमधल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना जेव्हा ते त्याच्या घरी जातात त्यानंतर त्यांना एक बरीच पेंटिंग्स दिसतात तिने बनवलेली, आणि त्या पेंटिंग्समध्ये तिने तिच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट चित्रित केलेलं असतं की ज्यामध्ये फक्त एक आनंद, एक म्हणजे तिने फक्त खूप सगळं चांगलंच चित्रित केलेलं असतं. आणि त्यानंतर त्यांना एक थोडंसं फील होतं की आपण ह्या व्यक्तीबद्दल इतकं गॉसिपिंग करत होतो, आणि पण ही आपल्याला हिच्या नजरेतून आपण खूप काही वेगळं होतो. सो ही जी एनर्जी आहे ना, ही लाईक ही प्रसिद्धी आहे एक प्रकारची, की एक सो आणि इन कंजंक्शन टू ह्या काढला आहे ज्युपिटर इन पायसेस. दुसरं म्हणजे पायसेसची इथे सुद्धा बॅलन्स, स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकल. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? स्पिरिच्युअलिटीचा अर्थ हा तुमचा मनाशी असतो, अध्यात्माचा अर्थ हा आपल्या इनर इमोशन्सचा असतो. तुमच्या सोलला काय वाटतं, तुमच्या स्पिरिट्सना काय वाटतं. स्पिरिच्युअलिटी स्पिरिट संबंधी असते, आपल्या आत्म्यासंबंधी. आणि आपण प्रॅक्टिकल भौतिक जगात कसं वागतो त्यामध्ये एक बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इथे इमोशन्स कुठेतरी एक प्रिन्स ऑफ कप्स आणि प्रिन्स ऑफ स्वोर्ड, सो एक भावनिक आणि वैचारिक असं जो कुठे द्वंद्व असेल, आणि काही गोष्टीचं तुमच्या स्टॅग्नेशनमध्ये तुम्हाला जाणवल्या. कारण ईसा ऋण हे स्टॅग्नेशनचं ऋण आहे. म्हणजे हे ईसा ऋण हे बर्फ दाखवतो. बर्फ काय असतो? पाणी जमलं की बर्फ, त्याचा काहीच उपयोग नाही, एक थंडपणा निव्वळ. सो आपण फक्त वेट करू शकतो की कधी सूर्योदय होईल आणि मग त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होईल आणि ते खळखळ वाहील. सो अशाच जर काही द्वंद्व, कुठे कॉन्फ्लिक्ट असेल आणि एखादी एनर्जी तुम्ही फेस कराल समजा, तर तो एक प्रकारे ग्रेट वरी ओव्हर नथिंग आहे. म्हणजे काय, त्यावरती उगाच चिंता काळजी करण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तो वेट करायचा आहे, तो पिरियड फेस जाऊ द्यायचे. आणि तुम्हाला असं दिसेल की एक सगळ्या गोष्टी गेट बॅक टू द बेसिक, म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ववत आहे त्या पोझिशनला प्रॉपर येणार आहेत. फक्त तो जो काही पिरियड मे बी असू शकते, कारण कॉन्फ्रंटेशनची एनर्जी आहे. मी तुम्हाला म्हटलं कॉन्फरन्सची पण ही आहे, डिपेंड्स की तुम्ही मेल आहात का फिमेल आहात त्याप्रमाणे. सो ती जर आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं ना, फायनल काय आउटकम आहे, कम्प्लिशन आहे आणि सक्सेस. इथे सक्सेस आहे, इथे हॅपीनेस आहे, इथे प्रॉस्पेरिटी आहे. सो सगळं ओव्हरऑल सगळं ओके आहे. पण मी म्हटलं ना की सगळे दिवस आपले सारखे नसतात. आपले चंद्राच्या कलेने आपले टेम्पर्स बदलत असतात. सो इन केस जर काही तुम्हाला असं वाटलं की काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये काही स्टॅग्नेशन येत आहेत किंवा काही डिले होत आहेत, हे ईसारून बहुतेकदा डिले दाखवतं सगळ्या गोष्टीमध्ये. सो तुम्हाला जसं जाणवलं समजा काही डिलेज वगैरे आहे, तर त्यावरती फक्त एकच उपाय आहे की थोडा वेळ जाऊ द्यावा. आणि तो वेळ जो आहे ना, तो जो वेळ आहे तो फ्रुटफुल कुठेतरी तुम्ही गुंतवा, असा ईसा ऋणचा एक ॲडवाईस आहे. की हा जो पिरियड आहे ना, हा तुम्ही मे बी कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्स वाढवणं किंवा एक स्वतःचा एक किंवा आहे त्या गोष्टीमध्ये बॅलन्स्ड करणं, आहे त्या सिच्युएशनमध्ये बॅलन्स करण्यासाठी एक तुमची एनर्जी वापरणं, अननेसेसरी वरी करण्यात किंवा काही ती तुमची एनर्जी तुम्ही घालवू नका. त्याऐवजी तुमचं लाईफ बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी त्या एनर्जीज तुम्ही यूज करा. कारण तुमचा प्रवास हा प्रॉस्पेरिटीच्या इथे दिशेने आहे. हे इथे मूव्हिंग अप ऑन द कार्ड आहे. सो तुमच्या लाईफमध्ये, आणि हे एक प्रकारे ना एक नवीन फेज तुमच्या आयुष्यात सुरू होणं, काहीतरी एक कलाटणी मिळून एक नवीन पण एक चांगल्या अर्थाने हे असं दाखवतं आहे. सो पाईल नंबर 2 तुम्हाला कसं रेझोनेट होतं ते बघा. दुसरं म्हणजे तो अंबरचं कार्ड आहे, तो अवेकन युअर क्रिएटिव्हिटी असं पण आहे. सो हा जो काही पिरियड असेल तो तुम्ही तुमची इनर तुमची क्रिएटिव्हिटी काय असेल तर तो वाढवण्यासाठी हे करा. पण हा तुम्हाला ॲडवाईस आहे ईसा ऋणचा की ही जर फेज जर कोणी एक्सपिरियन्स करत असेल तर तो एक पिरियड जाऊ द्यावा. बाकी ओव्हरऑल खूप छान आहे. पूर्ण निगेटिव्हिटीवरती तुम्ही स्वतः बॅलन्सिंग, वैचारिक बॅलन्स ठेवून त्यावरती विजय मिळवणार आहात, एवढं लक्षात ठेवा. सो पाईल नंबर 2 तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया आपण. तुमचा क्रिस्टल आहे, एक मिनिट, तुमचं कार्ड आहे बर्गेंडी आणि अवेकन युअर पॅशन हा तुमचा मेसेज आहे. राशींची चिन्ह आहे धनुरास, कुंभरास
मकर रास आणि वृषभ रास. आणि तुमचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. आपण इथे शिफ्ट करू. तुमचे कार्ड्स ड्रॉ करते मी. रून कोणता आलाय बघूया. ब्लँक रून आहे. ओडिन रून आहे. ओके, 2 कार्ड्स आले. टी लीव्स पाहूया. 2 कार्ड्स. ओके, 2 कार्ड्स फ्लिप आहेत तर मी बघू आपण. दुसरं म्हणजे हे घेऊया, हे घेऊया, हे घेऊ आणि हे घेऊया. ओके, टॅरो कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द टेक 9 ऑफ कॉइन्स आहे बॉटम ऑफ द टेक. सो फर्स्ट ऑफ ऑल मून कार्ड्स पाहूया आपण. अ पर्सनल इश्यू रिचेस रिझॉल्युशन हे कार्ड आहे. फुल मून इन कॅन्सर ही एनर्जी आहे. दूसरा मून मेसेज आहे बॅलन्स स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. इनफॅक्ट पाईल नंबर 2 साठी सुद्धा हा मेसेज रिपीट आहे. फुल मून इन पायसिस, फुल मून इन कॅन्सर आणि फुल मून इन पायसिस. ओके, दुसरा आहे इनसिक्युरिटी. बेस चक्रा विथ इनसिक्युरिटी हा मेसेज आहे. रेस्टलेसनेस, मर्क्युरी इन एरीज, रेस्टलेसनेस. ब्लँक रून आलेला आहे. दुसरं द स्पार्क हे कार्ड आलं आहे. एक टी लीव्स पाहूया. हॅपीनेस, तुमच्या हॅपीनेस रिलेटेड आहे हे स्प्रेड. जानेवारी हा महिना आहे. कुठल्याही महिन्याची 1 तारीख किंवा या विदिन 1 मंथ असं हे करू शकता. विश बोन, अ विश इज ग्रँटेड. हॅमॉक, टेकिंग अ वेकेशन फिजिकली और मेंटली. चेअर एम्प्टी, समवन इज लिव्हिंग युअर लाईफ. चेअर एम्प्टी. आणि कॉइन्स, मनी विल बी कमिंग टू यू. कॉइन्स. जानेवारी इन हॅपीनेस. सो मला तरी असं वाटतं की या महिनाभरामध्ये, कारण जानेवारी तर आता पास झालेला आहे जुलैचा, तसा हे टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा कधी तुम्ही पहा त्यानंतर जर जानेवारी इमिजिएटली असेल तर
किंवा मग विदिन 1 मंथ असं, किंवा 1 वीक असंही असू शकतं. 1 डे 1 वीक जसं तुम्ही घ्याल तसं. बॉटम ऑफ द डेक 9 ऑफ कॉईन्सचं कार्ड आहे आणि इथे सुद्धा मनी विल बी कमिंग टू यू कॉईन्सचं आहे. सो डेफिनेटली पैशाच्या दृष्टीने काहीतरी एक चांगले ग्रह दिसत आहेत. डेथचं कार्ड आहे फर्स्ट आणि कुठली तरी नवीन सुरुवात आहे आणि 4 ऑफ वॉन्ड. मे बी एखादी रिलेशनशिप, आता 4 ऑफ वॉन्ड ही एक नवीन रिलेशनशिप म्हणता येईल, की एखादी पूर्वीचं एक काहीतरी जाऊन पूर्णपणे जाऊन द एंड होऊन एक नव्याने एक सुरुवात असं म्हणता येईल. कारण तो 4 ऑफ वॉन्ड ही युनियन पण दाखवतो. द हाय प्रिस्ट्रेस, 3 ऑफ वॉन्ड, 4 ऑफ कॉइन्स, एस ऑफ वॉन्ड, 8 ऑफ कप्स, 9 ऑफ कप्स आणि 9 ऑफ कॉइन्स. 9 ऑफ कप्स आणि 9 ऑफ कॉइन्स म्हणजे फुल कंटेनमेंट, इमोशनल कंटेनमेंट आणि एक फायनान्शियल सिक्युरिटी, या दोन्ही गोष्टी तुमच्या स्प्रेडमध्ये दिसत आहेत. कुठल्या तरी गोष्टीची एक नवीन सुरुवात आहे. इनफॅक्ट 4 ऑफ कॉईन्ससुद्धा एक होल्ड दाखवतं, एक मटेरियलदृष्ट्या पजेशनमध्ये होल्ड दाखवतं. चांगले आहेत कार्ड्स, खूपच चांगले आहेत. एक मिनिट, मला असं वाटतं आहे की थोडेसे मी कार्ड्स इथे शिफ्ट करते जेणेकरून सगळे कार्ड्स तुम्हाला दिसतील. आता बघूया पुढच्या महिन्यामध्ये प्लॅनेटरी काय असणार आहे एनर्जी, प्लॅनेटरी एनर्जी बघूया. कुठलं ॲस्ट्रॉलॉजिकल हाऊस तुमचं जास्त अफेक्ट होणार आहे त्याचा आपण अंदाज घेऊया. सो 7th हाऊस जोडीदाराचं, ऑल टाईप ऑफ पार्टनर्स, ओके, कंपॅनियन. हे पण एक 4 ऑफ वॉन्डसुद्धा एक नवीन रिलेशनशिप येण्यास संबंधी एक मॅरेज पण दाखवते. मॅरेज कार्ड पण आहे असं म्हणजे. आणि हर्षल आहे, कर्क राशीमध्ये हर्षल. कर्क राशी कालपुरुष कुंडलीमध्ये 4th स्थानात येते. 4 नंबरची रास आहे. सो 4th स्थान हे आपलं घर आहे, एक आपलं मन आहे, मनाचं घर, आपलं घर. सो तिथे हर्षल आणि 7th हाऊस आहे. 7th हाऊसमध्ये कर्क राशीमध्ये हर्षल ही एनर्जी आहे. असं दिसतं आहे की आता ही जी मून कार्ड्स आहेत ना त्याच्यामध्ये एक आहे द पर्सनल इश्यू रिचेस रिझोल्युशन आणि दुसरा आहे बॅलन्स स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. सो हे बॅलन्स स्पिरिच्युअलिटी आहे ना, स्पिरिच्युअलिटी इन द सेन्स की तुमचं एक मानसिक स्वास्थ्य, एक मनाची अवस्था आणि एक प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे तुमची एक भावनिक स्थिती आणि एक प्रॅक्टिकली लाईफ, हे या गोष्टींमध्ये तुम्हाला बॅलन्स आणायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं पर्सनल इश्यूज काय असतील तर कारण इथे हे 7th हाऊस हायलाईट होणार आहे तुमचं जे जोडीदाराचं असतं. मग 7th हाऊस सगळ्या प्रकारचे जोडीदार म्हणजे तुमचं लाईफ पार्टनर असू शकतं,
जर तुम्ही मॅरिड असाल, तुम्ही जर अनमॅरिड असाल तर एक तुमच्यासोबत जी व्यक्ती आहे, तुमची कंपॅनियन, त्याचा विचार होऊ शकतो. बिझनेसमध्ये एक ॲज अ पार्टनर म्हणून तुम्ही विचार करू शकता. सो त्या दृष्टीने 7th हाऊस हे जोडीदाराचं आहे, ते तिथे एक ते जास्त हायलाईट होणार आहे की नेक्स्ट मंथ असं काहीतरी. नेक्स्ट मंथ म्हणजे आता चालू, आजपासून 1 तारीख चालू मंथ हायलाईट होईल असं दिसतंय. सॉरी. द स्पार्कचं काळ आहे ना, हे एक युरेका मोमेंट, म्हणजे एखादी गोष्ट अचानकपणे घडणे असं दाखवते. अचानकपणे तुमची एखादी विश कंप्लीट होईल, जे तुम्हाला हवं आहे ते होईल. बॉटम ऑफ द डेक 9 ऑफ कॉईन्स आहे. 9 ऑफ कॉईन्स हे एक मटेरियल सॅटिस्फॅक्शन किंवा एक कॉईन्स म्हणजे पेंटॅकल्स. 9 ऑफ पेंटॅकल्स आहे. पेंटॅकल्स म्हणजे काय की जे तुम्ही अचीव करण्याची इच्छा आहे, जे तुम्हाला नवनिर्मिती करायची आहे, जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे आहे तुमच्या लाईफमध्ये, जे तुमचे गोल्स आहेत, आणि त्याच्यामध्ये 9 ऑफ पेंटॅकल्स. सो 9 ऑफ पेंटॅकल ही फुलफिलमेंट आहे. तर तुम्हाला ती गोष्ट तुम्ही अचीव करताय असा त्याचा अर्थ आहे. सो ही एक शॅडो साईड तुमची सबकॉन्शियस आहे ना, ही पॉवरफुल आहे. दुसरी गोष्ट असं सांगतं की इथे आता 7th हाऊसचा जर विचार केला, 7th हाऊसमध्ये कर्केचा हर्षल तसं बघितलं तर कर्क राशी हर्षलसाठी एवढी काही खास नाही आहे, कारण जलतत्वाची रासमध्ये हर्षल चांगलं फळे फारशी देत नाही. वायुतत्व आणि पृथ्वीतत्व असेल तर ती हर्षलच्या मूळ जे स्वभाव विशेष आहेत त्या ग्रहाचे, त्यांना ती पोषक आहेत. बाकीच्या राशी तितकीशी ती जलतत्वाच्या राशीमध्ये तितकासा तो चांगली एवढी फळं देत नाही आहे. पण काही वेळा 7th हाऊसमध्ये हर्षल आहे ना, हा एक लव्ह मॅरेज काही वेळा दाखवतो. सो इथे डेथ आणि लगेच 4 ऑफ वॉन्ड. आता 4 ऑफ वॉन्ड हे मॅरेज कार्ड आहे. सो 4 ऑफ वॉन्ड मे बी कदाचित एखाद्या रिलेशनमधून तुम्ही बाहेर पडून तुम्ही एक दुसऱ्या एखाद्या रिलेशनमध्ये जात आहे, किंवा एक मे बी कदाचित तुमच्या बिझनेसमध्ये एखादी पार्टनरशिप तुम्ही एंड होईल, दुसरी पार्टनरशिप दुसरा कोणतरी तुमच्या बिझनेसमध्ये करिअरमध्ये जॉईन होतो आहे, असंही अर्थ होऊ शकतो. दुसरी गोष्ट इथे काय आहे म्हणजे 8 ऑफ कप्स आणि 9 ऑफ कप्स सबसिक्वेंट कार्ड्स आहेत. आता 8 ऑफ कप्स काय माहिती आहे, सॅटर्न इन पायसेस ही एनर्जी आहे, आणि 9 ऑफ कप्स आहे ज्युपिटर इन पायसेस. 8 ऑफ कप्स ही लॉसची एनर्जी आहे, आणि 9 ऑफ कप्स ही कॉन्क्वेस्टची एनर्जी म्हणजे विजयाची आहे. एका ठिकाणी लॉस आहे, एका ठिकाणी विजय आहे. सो हे कुठेतरी इथे एक सिंक्रोनिसिटी जुळते. सो इथे काय आहे, 8 ऑफ कप्स म्हणजे इमोशन्स, तुमचे रिलेशनशिप्स, प्रेम, या सगळ्या भावना, तुमच्या इमोशन्स. सो तिथे तुमचा कुठेतरी लॉस झालेला आहे अर्लियर. मे बी कुठल्याही रिलेशनशिपचा असू दे, भावनांचा असू दे, कुठेतरी एक इमोशनल दुःख तुम्ही फेस केलेलं आहे. आणि मे बी कदाचित काही गोष्टी तुम्ही सोडून ॲज इट इज त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडले असू शकता काहीतरी, किंवा एखादं पॅशन फॉलो करण्यासाठी तुम्ही एखादी सिच्युएशनमधून बाहेर पडला असं असू शकतं. पण इथे लॉस आहे, आणि इमिजिएटली इथे 9 ऑफ कप्स हे फुलफिलमेंट आहे, एक इमोशनल फुलफिलमेंट आहे. म्हणजे इथे लॉस आहे आणि इथे फुलफिलमेंट आहे, म्हणजे तुम्हाला एक कुठेतरी तुमची एक एंड आहे आणि इथे सुरुवात आहे असं इथे. दुसरं म्हणजे ओडिनचं कार्ड, हे नॉर्स गॉडेस ओडिनचं कार्ड आहे, ब्लँक रून आहे. सो ब्लँक रून हे मुळात एंड दाखवतो आणि बिगिनिंग पण दाखवतो, एखाद्या गोष्टी संपणं, एखादी गोष्टीची सुरुवात होणं. सो मे बी अशी एखादी गोष्ट की जी बरेच दिवस इनॅक्शनमध्ये होती. द हाय प्रिस्टेसचं कार्ड इनॅक्शनचं आहे, की त्याच्यामध्ये काही मूवमेंट होत नव्हती, पण आता स्टेप बाय स्टेप्स त्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसते. 3 ऑफ वॉन्ड काय आहे, हे अफर्मेशन आहे. त्याच्यामध्ये एक अफर्मेशन, पॉझिटिव्हिटी सुरुवात झाली आहे, एक सकारात्मकता आहे त्या दिशेने, त्याच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. सो ही 3 ऑफ वॉन्ड ही काय, मेषेतला सूर्य, मेष राशीमध्ये सूर्य बलवान होतो. सो तो ॲफर्मेशनची एनर्जी आहे, एक पॉझिटिव्हनेस आहे. सो ह्या एक मे बी 7th हाऊस रिलेटेड, पार्टनर रिलेटेड, जोडीदारा, मग कुठल्याही जोडीदाराविषयी एखाद्या गोष्टी, पार्टनरशिप संबंधित एखाद्या गोष्टी ज्या मध्ये काही मुवमेंट नव्हती, त्यामध्ये आता मुवमेंट सुरू झाली आहे असं होऊ शकतं. पण बऱ्याचशा बाबतीमध्ये इनफॅक्ट 4 ऑफ कॉईन्स इन कंजंक्शन टू एस ऑफ वॉन्ड पण हे दाखवतो.
मे बी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमधून एक नवीन सुरुवात, एक नवीन इन्स्पिरेशन, वॉन्ट्स ही इन्स्पिरेशन्स आहे, तुम्हाला काहीतरी एक नवीन इन्स्पिरेशन्स मिळते आणि त्याची एक सुरुवात होते, एक थोडीसं स्टेबल होत आहे सगळ्या गोष्टी, असं इथे दिसतंय. दुसरा ही कार्ड्स बघितली तुम्ही तर मनी, इनफॅक्ट चेअर एम्प्टीचं पण आहे, समवन इज लिव्हिंग युअर लाईफ. सो मे बी कदाचित तुमच्या एखाद्या काही बाबतीमध्ये एखादं रिलेशनशिप जाऊन दुसरी रिलेशनशिप चालू होत असेल, असा अर्थ होऊ शकतो इथे ह्या कार्ड्सवरून. दुसरा गोष्ट म्हणजे द कॉईन्स. सो 9 ऑफ कॉईन्स बॉटम ऑफ द डेक आहे. सो कुठेतरी एक मटेरियल ॲस्पेक्ट आहे की तुम्हाला एक काहीतरी तुम्ही एक फायनान्शियली तुम्हाला एक फायदा होणार आहे जुलै या महिन्यामध्ये. दुसरं हे म्हणता येईल की टेकिंग वेकेशन इन फिजिकली और मेंटली, म्हणजे एक कुठल्या तरी आहे ना सिच्युएशनमधून, काही गोष्टीमधून तुम्हाला ते एक सुटका मिळणार आहे. आता हे तर 4 ऑफ वॉन्ड हे सुद्धा रेस्टिंगचं आहे. एखादी गोष्ट संपवून समजा एखाद्या गोष्टीवरती विजय मिळवला झालं आणि आता तुम्ही सेलिब्रेट करताय, तुम्ही रेस्ट घेताय त्यातून, असंही आहे. सो मे बी बराच काळ रेंगाळलेली एखादी गोष्ट असेल आणि त्यातून तुम्हाला एक मुक्ती मिळून आता तुम्ही एक थोडंसं त्यामध्ये मोकळा श्वास घेताय, अशी एनर्जी इथे दिसते. मे बी काही बाबतीत तुम्हाला इन्सिक्युरिटी फील होत होती, काही बाबतीत एक मिनिट, हे इन्सिक्युरिटी बेस्ड चक्रा विथ इन्सिक्युरिटीचं कार्ड आहे. मे बी काही बाबतीत इन्सिक्युरिटी असेल तुम्हाला. आणि हे कार्ड आहे ना, हे आपलं मेषेचा बुध, मुळात बुध आणि मेषेचा मंगळ आणि बुध हे कॉम्बिनेशन तितकंसं चांगलं नाही. एक थोडासा म्हणता ना की मंगळ हा कसा एक आक्रमक ग्रह आहे आणि एक बुद्धी आणि आक्रमकता. सो कुठेतरी हा रेस्टलेसनेस ह्याचा कीवर्ड आहे. सो एक त्यातून एक तुम्हाला कुठून तरी एक मुक्ती मिळणार आहे. आणि दुसरा एक मेषेचा बुध हे कम्युनिकेशन आहे आपलं, सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशन. मोस्टली मेषेचा बुध हे वर्बल कम्युनिकेशन, म्हणजे एखादं डिबेट किंवा आर्ग्युमेंट्स करणं, बराच काळ रेंगाळलेले आर्ग्युमेंट्स असतात काही वेळा हा एक पत्रव्यवहार. मेषेतला बुध हा एक प्रकारे बराच काळ रेंगाळलेला पत्रव्यवहार, म्हणजे एखादं तुम्ही प्रोजेक्ट करताय, नुसतं त्याचे जस्ट फाईल्स जमा होत आहेत बस, पण त्यातून कम्प्लिशन काही होत नाही आहे, अशा प्रकारचं असेल. जर कोर्ट कचेऱ्यांचे मॅटर्स असतात की बराच काळ जो पत्रव्यवहार रेंगाळलेला असतो आणि तो जो आहे ना एक बराच काळ रेंगाळलेलं कम्युनिकेशन, ते एक रिटर्न कम्युनिकेशन म्हणा, कुठल्याही प्रकारचं बुध आहे, कुठल्याही प्रकारचं. सो ते कम्युनिकेशन हे रिप्रेझेंट करतात. आणि इन कंजंक्शन टू ओडिनचं कार्ड आहे. सो त्याला कुठेतरी एंड येणार आहे. सो मे बी कदाचित एक दुसरी हे कार्ड आहे ना, एक सोशल, जसं तुम्ही एखादा मीडिया फेस करताय एखादा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मे बी कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर त्या गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही जर सोशली काही करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करताना एक प्रॉब्लेम येत असेल, तर त्याला तिथे कुठेतरी तिथे तुम्हाला जर अनसिक्युरिटी फेस करावी लागत असेल, तर त्याचासुद्धा एक एंड म्हणता येईल की एक आणि एक सगळं बॅलन्सिंग होण्याचे चान्सेस, कारण 4 ऑफ वॉन्ड हे स्टॅबिलिटी दाखवतं. सो काही बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये थोडासा अनसिक्युरिटी, रेस्टलेसनेस फील करत होत्या तुम्हाला, तर त्या कुठेतरी एंड होऊन एक तुम्हाला स्टॅबिलिटी मिळते आणि तुमच्या जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं ना, ते तुम्ही मॅनिफेस्ट करताय, असं बॉटम ऑफ द डेकसुद्धा सांगतं. सो हा काही बाबतीमध्ये हे मला मेसेज दिसत आहेत इथे. एक हॅपीनेस आहे, दुसरं म्हणजे हॅपीनेसचं कार्ड आहे. सो ओव्हरऑल आहे ना, जे काही रिझल्ट्स असतील ना, ते तुमच्या दृष्टीने खूप चांगले असतील, उत्तम असतील, कारण हॅपीनेसचं कार्ड आहे, कॉईन्सचं आहे, मनी इज कमिंग टू यू, तुमची विश ग्रँट होते आहे, विशबॉर्नचं कार्ड आहे. सो द एम्प्टी चेअर आहे. सो ही इनसिक्युरिटी म्हणा, रेस्टलेसनेस म्हणा, ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून जात आहेत. हे एम्प्टी चेअरचं कार्ड काय सांगतं की आणि ही कंजंक्शनच आलेले आहेत कार्ड्स. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या तुम्हाला एक पुढे जाण्यापासून मागे खेचत आहेत, या कुठेतरी तुमचे पर्सनल जे इश्यू आहेत काही, ते मग ते तुमचे प्रॅक्टिकल असू दे, इमोशनल असू दे, जे काही तुमचे हे पर्सनल इश्यू आहेत ना, ते आता तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत, असं हे एम्प्टी चेअर दाखवतं.
सो ओव्हरऑल तुमचा महिना खूप चांगला असणार आहे, जुलै महिना, असं मला वाटतं. सो पाईल नंबर 3, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.